प्रकारे नामस्मरण केलं पाहिजे, शास्त्र सांगतो, हरिपाठ झाला पाहिजे, काकड आरती झाली पाहिजे. मग शुद्ध पुण्य म्हणतात कशाला? कशाला शुद्ध पुण्य म्हणतात? जयामध्ये नारायण, जयामध्ये सांगतो, ऐकू येते का तुम्हाला? काय आवाज कमी वगैरे पाहिजे सांगता नाही तर बस तुम्ही काही तक्रार आहे काय? आवाज जास्त झाला, कमी पाहिजे काही सांगा. आम्ही आमचा ताला करून तुम्ही तुमच्या याच्यात असं नाही झालं पाहिजे, नाही का? काय कमी आहे की नाही? थोडा आवाज मास्टरच कमी करा. ठीक आहे. शुद्ध पुण्य त्याला म्हणतात ज्यामध्ये नारायणाचं नाव घेतलं जातं म्हणा, बरं का? आणि म्हणून आमच्या परिवारामध्ये आमच्या काकू साहेबांची सेवा माझ्या कुटुंबाने केली, आमच्या भावांनी केली, आमच्या भावसुनांनी केली, सर्वांनी सेवा केली. आमची ज्योत्स्ना तर म्हणाली, भाऊजी मला काही करायची आवश्यकता नाही, जिवंतपणी याने मला आशीर्वाद दिला, तुला काही करण्याची आवश्यकता नाही. मग मेल्यानंतर हार घाला वगैरे 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 काही आवश्यकता नाही महाराज. त्या जीवाला जिवंतपणे जो त्याची सेवा करतो त्याला आशीर्वाद प्राप्त होतो. पहा बरं का? आमचे भाऊ आहे प्रत्यक्ष महाराज काय सांगू या स्टेजवरून, अहो सर्व लग्नी सट्टा स्वतः काढली बघा, नाही सर्व केलं. पहा कुठे आणि तुम्हाला सांगितलं हो, तुम्हाला दर्शनाला जायला, पंढरीला जायला कोणत्या संतांनी सांगितलं असेल? माऊली ज्ञानोबा सांगतात, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी हीर शरीरे लोन किजे. तो देव सुद्धा त्या पुंडलिकाच्या आई भक्तीच्या पुण्याने तू इथे आला, हे पहिलं लक्षात घ्या. ज्याने आई वडिलांची सेवा केली. बसलेली सर्व मंडळी आणि बघा, आपल्या आई वडिलांना आपण जर आदर देत असू तर तुम्हाला कुठल्या तीर्थक्षेत्राला जायची आवश्यकता नाही. विठ्ठल त्या घराला धन्यवाद देतात. कोणाला देतात? आई वडिलांना. धन्य माता पिता माता पित्यांना हे लक्षात घ्या. त्या मुलांना धन्यवाद नाहीये,
धन्यवाद माता पित्यांना आहे, कारण ज्यांच्या वंशामध्ये असे सुपुत्र जन्माला आले पहा. आपल्या घरामध्ये आणि सुशील मुलगा जन्माला येत असेल तर आईची पुण्याई पाहिजे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा दातात वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. बरं का, सुशील मुलगा आणि जन्माला येत असेल आईची पुण्याई महाराज. छत्रपती शिवाजी महाराज घडवला, जिजाऊ साहेबांनी धन्यवाद त्या मातेला आहे बघा. बरं का, म्हणून अशा आणि घरामध्ये संस्कारहीन जर मुलं जन्माला येत असेल तर त्या परिवाराचं महाराज वाटोळ होण्यास वेळ लागत नाही. म्हणून सर्व समाज आणि परिवाराने या दृष्टीने आपल्या घरावर आणि संस्कार देण्याच्या दृष्टीने आणि पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. विठ्ठल नंतर अनेक जन्म योनी भोगल्यानंतर हा मनुष्य देह आम्हाला प्राप्त होतो. पण या जन्माचं या नरदेहाचं आपल्याला काहीच महत्व वाटत नाहीये. नव्हे तर स्वर्गात असणारे देव सुद्धा या ठिकाणी येऊन आणि जीवनमुक्त होण्याचा प्रयत्न करतात. देवा आणि त्या ठिकाणी असणारे स्वर्गामध्ये असणारे वैकुंठामध्ये असणारे या ठिकाणी येण्यासाठी महाराज धडपड करतात. नंबर लागत नाही आणि आपला नंबर लागला तर आपल्याला त्या नरजन्माचं काही महत्व नाही. महाराज कधी जन्मात चुकून देवाचं नाव येत नाही. नाही नाही देवाचं नाव नाही येत. एक म्हातारा झाला, मुलं चांगले होते म्हणून आपल्या वडिलांनी देवाचं नाव घ्यावून त्यांनी प्रयत्न केले. बरं का, पण चुकून तो पट्टा देवाचं नाव नाही घ्यायचं. एक दिवस त्या मुलांनी असं केलं, बसला होता बुडा आपला पानखा आणि ते सोयाबीनचं पोतं फाडलं. मग सोयाबीनचं पोतं फाडल्यावर त्या पोराला असं वाटलं की बा बुडा असं म्हणून का होय पोट्टे होते पोतं शिवा शिवा म्हणून असं वाटलं त्या निदान देवाचं नाव येईल. तर त्यांनी पाहिला तर शिवाने म्हणे बे मूर्ख म्हणे ते पोतं फाडलं त्याला टाचे मारा म्हणे. नाही नाही शिव शिव नाही, एवढं सोपं नाहीये महाराज आपल्या मुखामध्ये देवाचं नाव यावं. आणि म्हणून अनेक आणि योनी भोगल्यानंतर महाराज हाच एक नरदेह की तुम्हाला देवाचं नाव घेता की अन्य आणि योनीमध्ये आणि हा अवसर तुम्हाला नाही आहे. आणि हा जेव्हा जन्म निघून गेल्यानंतर कठीण होईल महाराज. म्हणून या जन्माचं महत्व महात्म्य समजून माऊली ध्यानवर आहे या कीर्तन रूपी सेवक करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उपदेश करतात.
महाराज 16व्या वर्षी 16व्या वर्षातला अभंग आहे. ये साते आलिया उळगाश ये साते 7 शब्द आलेले आहे. बघा जुन्या काळामध्ये साथी राहायच्या साथी. हे प्लेटची साथ नाही, तरुणाची साथ नाही. साथ हे कायची कापडाची साथ नाही का, मिरच्याची साथ. आमच्या आत्याच्या घराजवळ मच्छी साथ आहे बघा अमरावतीला. मच्छी साथ म्हणजे काय, मच्छी देतं मच्छी भेटत, बाकी दुसरं आळव तिळं काही नाही, सरकं उघडं काही नाही, फक्त मच्छी जम त्याला साथ म्हणा, मच्छीची साथ. लोहार गल्ली म्हणतात त्याला. त्या प्रकारे त्याला आपण बाजार म्हणा आजच्या भाषेमध्ये बाजार. मग बाजार म्हटल्यानंतर आपण बाजार करण्याकरता तो लक्ष झाला. बाजार करण्याकरता घरची पिशवी घेतो आणि बाजाराला जातो. आणि बाजार केल्यानंतर त्याचे नियम आहे महाराज बाजाराचे. बाजाराचे नियम आहे की नाही काही. म्हणजे पहिल्यांदा काय घ्यायचं शेवटी काय घ्यायचं याचा नियम आहे की नाही. तसा मनुष्यरूपी बाजार आपल्याला कळलं पाहिजे की आपण या ठिकाणी आल्यानंतर पहिले काय करावं आणि शेवटी काय करायचं. तसा बाजाराचा हा नियम आहे की गेल्यानंतर पहिले आलू घ्यावं लागते. आलू, कांदे, वांगी, फुलकोबी, पानकोबी, मिरच्या, मग पालक, मेथी आणि त्याच्यावर टमाटे पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता कर्मधर्म सांगितले टमाटे 150 रुपये किलो झाले होते. आणि एक भावाजी गेले बाजारात, त्याला 100 रुपये किलोनी टमाटे आणले. मग घरी जेव्हा त्या बाईला सांगितलं 100 रुपये किलो, बाप तुम्हाला काय अक्कल नाही म्हणे, तुम्ही जाऊ नका. पुढच्या वेळेस ते गेली महाराज. जशी गेली तशी तर ती टमाट्याचीच गंजी पहिली दिसल्यानंतर लहान पोरगा होता म्हणे 20 रुपये किलो. अरे बाप 20 रुपयेच किलो आहे. याचा बाप नाही वाटते इथं म्हणे, त्याला सांगून नाही त्याला 200 रुपये किलो असं आणि दिसलं फिरायला. त्या बाईने काय केलं, पहिल्यांदा टमाटे घेतले 2 किलो. ते लाल लाल घेतले चांगले, 20 आणि 20 40 देऊन दिले. त्याच्यावर मग आलू टाकले 1 किलो दिले. त्याच्यावर हो कांदे टाकले आणि मग ते फुलभाजी वगैरे काय पालक वगैरे टाकली. मग गेली वांगेवाल्याजवळ. दादा वांगे काय भाव लावले म्हणे. तो तिच्याकडे पाहतच राहिला. पाहण्यासारखंच होतं, कारण तिनं जो भरून आणला होता आपला धोरा, पूर्ण अभिषेक त्या टमाट्याने आत्महत्या केली त्याच्यात. येपर्यंत टमाटा काही शिल्लकच नव्हतं. भाव विचारला तिने. दादा म्हणे भाव सांगा. तो तिच्याकडेच पाहतो, तिच्याकडे पाहिजे थैलीकडे पाहिजे. दादा म्हणे तुम्हाला वांगे विकायचे नाही विकायचे म्हणे, पण बाई तू लय हुशार आहे म्हणे. तर ते काय म्हणे तुम्ही कसं ओळखलं म्हणे. लोकांना समजत नाही आपण मूर्ख आहोत हे त्याचं ज्ञान नाही लोकांना की आपण मूर्ख आहोत, पण आपण हुशार समजून घेतो. ते म्हणे तुम्ही कसं ओळखलं म्हणे. हे दिसूनच राहिलं म्हणे किती हुशार आहे तो. म्हणजे या साथीला मनुष्य आणि जन्माला तुम्ही आला एक साथ आहे महाराज. 84 लक्ष येऊन अशा प्रकारे भोगल्यानंतर तुम्हाला हा नरजन्म प्राप्त झाला. त्याचं आम्हाला महत्व, याचं दुःख संतांना जास्त आहे बरं का. या ठिकाणी आल्यानंतर आपण काय केला पाहिजे संत महात्म्या मला सांगतात.
आपण म्हणतो. उठा जागे व्हाले. आता या ठिकाणी महाराज थोडा संशय आहे, मला संशय आहे. उठा जागे. मग आपण पहिले उठतो का जागे होतो? का जागे होतो मग उठतो? काय कसं काय आपल्याकडे? पहिले उठतो मग जागे होतो का जागे होऊन उठतो? पहिले जागे होतो मग उठतो. पण संतांच्या भाषेमध्ये जिथे आपण जागे आहोत तिथे संत झोपलेले आहे, आणि जिथे संत जागे तिथे आपण झोपलेलो आहोत. हा फरक आहे. म्हणून उठले तर सर्वजण आहे, पण जागे कोणीच नाही महाराज. कोणीच जागा नाही आहे. संतांशिवाय समाजामध्ये कोणी जागा नाही आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. काकड आरतीमध्ये ज्यांनी काकड आरती माहित असेल, जगजोगी जगजोगी जागे जाग जागा. आता जागा रे भाई नो जागा. लोक महाराज जागा म्हणायच्या भान. फक्त ते कोरोनामध्ये थोडेफार जागे झाले. कोरोनाच्या वेळेस त्यानं कोरोनानं केलं जागा आपल्याला. पण आता पाहिजे दुप्पट महाराज बैठले लोक कोरोनापासून. हा अशा चौपाट्या लागल्या अमरावतीला जागोजागी. नंबर नाही लागत महाराज. मंदिर सुने पडलेलं आहे, आणि खाणं पिणं आमचं 31 डिसेंबर 2 पायाचं 4 पायाचं महाराज सुस्ती लोक करत नाही. याला जागा म्हणतात का? नाही. ज्यांना आपल्या आणि स्वतःच्या हिताचा महाराज विसर पडलेला आहे, आणि त्यांना काय म्हणावं म्हणून संत महात्मे ज्ञानोबाला सांगतात, हे साथी आल्या या आणि मनुष्यरूपी साथीला आल्या आहात तर काय करा, नाही का? उडगा शरण धरू नाही तरी संसार संसार. हा संसार लयाला जाणार आहे महाराज. संसारामध्ये तुमच्या काही कामे येत नाही, परमार्थामध्ये काही वाया जात नाही. ज्ञानोबा हरिपाठ आपल्या सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेल झालं हरिबिन. आपलं उलट आहे महाराज. हरीशिवाय सर्वच आम्ही करतो. माऊली म्हणतात हरिबिन सर्व लटका आहे, खोटं आहे. पण आम्ही मात्र जशी माशी सर्व पदार्थांवर बसते पहा, सर्व विस्तवावर बसत नाही. कारण तिला माहित आहे अभिषेक होती तर आता शेकून घेईल, मरते ती. त्या प्रकारे माणूस सर्व ठिकाणी जाईल. नको नको या ठिकाणी जागरण करेल, मोबाईल करता रात्रभर तो आणि मोबाईल पाहिजे. उशिरा 10, 11, 12 वाजता उठेल, पण देवाचं नाव त्या मोबाईल मधून तो काढणार नाही. कधी सुंदर त्यामधला अभंग ऐकणार नाही, कधी मंत्र काही वगैरे वगैरे काही नाही महाराज. सर्व विसर पडलेला आहे. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो पहा, आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी एका पोरीने 2-4 लेकर म्हणे, महाराज आमच्या घरी जेवायला यावं. जेवायला चालवलं. मला भूक लागली होती. पोरीनं बोलावलं, आधारानं बोलावलं, चला गेलो महाराज. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर ताट वाढले तिनं, ते मातीचे भांडे, नाही का, दगडाचा तांब्या.
आणि ते खापराचं जेवण मातीचं सर्व असंच होतं. मी म्हटलं बाई हे जेवण मला भूक लागेल हे काय खोटंच काय सर्व काय होय. त्या पोरी म्हणे महाराज तुम्ही कीर्तन किती वर्षापासून करू राहिले. म्हटलं झाले म्हटलं मी 25 वर्ष. बरं प्रश्न विचारला. मग आमचं खोटं आहे तर तुमचं कुठं स्वर्ग आहे म्हणे. लक्षात घ्या लेकरांचं जरी खोटं असलं तरी आपला संसार जरी तुम्हाला दिसत असेल भाऊ बहीण माता पिता सर्व जे नातं गोत आहे सर्व खोटं आहे महाराज. सर्व खोटं आहे. आणि कोणी म्हणत असेल खरं आहे तर आजपर्यंत असा जीव पैदा झाला की ज्याच्यावर आम्ही प्रेम केलं ज्याची अंत्ययात्रा निघाली आणि अंत्ययात्रा निघाली त्याच्यावर प्रेम भरपूर होतं म्हणून तुम्ही गेले आणि म्हणून आता आमच्या जीवनात आमचा राहण्यात काही अर्थ नाही म्हणून आम्ही तुमच्यासोबत येतो. गेला काय का कोणी असं आठवते का तुम्हाला. खूपच प्रेम होतं बा आणि मग त्या तिरडी होत त्याची तिरडी बांधली म्हणून नाही होत महाराज. सर्व खोटं आहे. या जगामध्ये आणि प्रेम करण्यासारखी वस्तू फक्त भगवंत आहे आणि त्याचा नेमका आपल्याला तुझे नाही रे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे कोणी तुझे नाही रे कोणी नाही म्हणत आपलं. एक मुलगा लहानपणीच आणि एखाद्या साधूच्या आश्रमामध्ये गेला म्हणून त्याला त्या साधू संग लागलेला आहे. अध्यात्म तो शिकलाय सोबत प्राणायाम योग वगैरे शिकला. परंतु जसा जसा तरुण झाला म्हणून घरच्यांना चिंता वाटली हा साधू होते की काय. लोकांना आपला मुलगा डाकू चोर झाला तरी चालेल पण साधू व्हावा असं वाटत नाही महाराज. लोकांना छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे आवडतात पण शेजारच्या घरी पाहिजे आपल्या घरात नाही पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून कीर्तन करायला कोणी पोलीस देत नाही साधूले. आता तर कोणाचाच नंबर लागत नाही तो भक्तच आहे. पण पहिले असं धोतर फोतर तर बिलकुल फुतर समजायचे नंबर नो एंट्री. बरं का मला सांगा तो मुलगा जो आहे आणि तारुण्यामध्ये आला म्हणून त्या घरच्या लोकांनी त्याला बोलावून घेतलं. सुंदर मुलगी त्याला दाखवली. जो अविवाहित राहण्याचा ज्याने महाराज निर्धार केला होता आणि घरच्यांनी ती मुलगी दाखवल्याबरोबर तो महाराज तिकडे प्रवाहित झाला आकृष्ट झाला त्या मुलीकडे. तुकाराम महाराज म्हणतात तोवरी जम्बूक करी गर्जना जोवरी पंचानना देखील बेडूक तोपर्यंत ओरडतो जोपर्यंत त्याला नाक दिसत नाही. तसं ब्रह्मचार्याच्या गोष्टी तोपर्यंतच आहे महाराज. तसं त्याचा बजेट बसला त्या ठिकाणी. सुंदर मुलगी आणि त्याला दिसली आणि त्याचं लग्नही झालं. साधूला काहीच माहित नाही. अरे म्हणे आपला पोरगा गेला तर गेला आलाच नाही. अरे म्हणे घरी आल्या साधू बा. अरे नाही म्हणे गुरुजी म्हणजे माझं लग्न झालं म्हणे. अरे इकडे मस्त तुला शिकवलं नाही म्हणे महाराज इकडे लय आनंद आहे. बायको मला खूप प्रेम करते मुलं प्रेम करतात आई वडील मला सोडत नाही सर्वांचं प्रेम आहे. अरे बाबू म्हणे आता माहिती काय अशाच पांढरे झाले नाही काही भरू नको. म्हणजे संसार करणं वाईट आहे हा भाग नाही आहे पण संसारामधलं महाराज कसा करावा नाही का. तसं भोजनामध्ये चटणी आहे सर्व पदार्थ आहे. चटणीचा महाराज फक्त तोंडीच लावा लागते का चटणीचा घास घ्यायला लागते एवढाच फरक आहे. आपल्या चटणीचे घास घेणं चालू आहे. उठसुट्याच मागा आपण असं नाहीये. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे
याच धर्तीवरती करा आत्माराम, याच धर्तीवरती करा आत्माराम. संसारी असावे असोनी नसावे, बस हेच आहे महाराज. नाव ही पाण्यामध्येच असते, पण ती पाण्यामध्ये जोपर्यंत त्या नावेला छिद्र पडत नाही, त्या नावेला काय एकदा छिद्र पडलं महाराज, नाव डुबल्याशिवाय राहत नाही. तसंच आहे तो तरुण जो आहे, साधू बाबा त्याला म्हटले, अरे कसं केलंय तू, पण एक गोष्ट कर म्हटले, तुला असं वाटतं माझ्या आणि सर्व मंडळींचं माझ्यावर प्रेम आहे, तर तुला मी सांगितलेलं योग कर, शवासन कर म्हटले. शवासन असा शवासन लाव की 1-1.5 घंटा तुझा कुंभक निघालाच नाही पाहिजे. त्यांनी मला तसंच केलं, सकाळी उठलाच नाही. घरच्याला वाटलं मेला. गुरुजींना बोलावलं, गुरुजी म्हणे तुमचा शिष्य गेला, रडपड चालू झाली. गुरुजी आले, गुरुजीचा शिष्याचा दोघाचा तो खेळ होता. आल्यानंतर काय रडपडामध्ये गुरुजी तुमचा शिष्य गेला, असं झालं तसं झालं वगैरे वगैरे. मग म्हणे जायला नाही पाहिजे म्हणजे, अरे म्हणे काय जमते का म्हणे, दुधाच्या नाव म्हणे असं करा, 1 ग्लासात दूध आणा. त्यांनी दूध आणलं, गरम दूध. यानं आपल्या जवळची खडी साखरेची पावडर त्यात टाकली, मिसळलं. हा म्हणे कोण घेणार आहे ग्लास? आई साहेब तुम्ही घेता का? म्हणजे ग्लास घेण्यामध्ये काय कारण काय होणार आहे? नाही म्हणे हा ग्लास घेतला की तुम्ही मरणार, बाबू उठून बसणार म्हणे. आई म्हणे बाबाजी आता काही तुम्ही लावून राहिले का? मग हे सर्व बाळाची भरती आहे म्हणे घरात, माझ्याशिवाय कुणाला जमत नाही, सर्व पाहा लागते म्हणजे सर्व घरचं वगैरे वगैरे. आणि कसं शक्य आहे म्हणे ते? बर वडिलांकडे दिलं, भाऊसाहेब बाबाजी तुम्ही घेता का? नाही म्हणे बँक बॅलन्स, मग बँकेचे काम वगैरे पटवारी याचे सर्व मलाच करावं लागते, काय भेटायला समजते. बर तिच्या बायकोकडे दिलं, बायको जी शेजारची आहे अति जवळची, तिला म्हटलं बाई तू घेतेस? तिनं तर गाणंच म्हटलं महाराज, मी नवरे होतात पुऱ्यांची, पोरांना पुरी नाही घेतो जरा, कारण हे देव पूर्ण आयुष्यभर चालू आहे आपलं. हा योग येणार नाही, मला तुम्ही सापडणार नाही कधी, बरं काय? 15 मिनिटं तुम्ही जास्त घेतो, काही लवकर होते पटापटा. खूप हाल मोठा, 500 लोक बसतात एका वेळेस, एवढे लोकही नाही आपल्याकडे, नाही का? तेव्हा आपल्या आणि जो परिवार आहे त्यामध्ये नातं गोतं सर्व महाराज हे सर्व लटक आहे, खोटं आहे म्हणून काय केलं नाही पाहिजे का? आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. मला मी स्वतः तुम्हाला पहिल्यांदाच प्रमाण दिलं, हे सर्व केलंच पाहिजे. हे करत असताना आणि कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, दाई होईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुःख जरी असेल तर त्या महाराज आपल्याला सुख वाटेल अशा प्रकारे आहे. आणि म्हणून या लौकिक व्यवहारामध्ये न पडता महाराज, कारण मग जेव्हा आणि यमराज आपल्याला बोलावे येईल ना पहा, त्यावेळेला महाराज मग सोयी करुणा मारेती झोडीती यमाचे किंकर महाराज, त्याला दयामाया नाहीये. कठीण आहे. महाराजांनी वंदनीय राष्ट्रसंतांनी वर्णन केलं आपल्या शेवटच्या अवस्थेचं. आयुष्यभर मनुष्य माझ्या घरा करता आणि काय काय करत नाही. आम्ही जेव्हा सप्त्यावर जातो आम्हाला घेऊन जातो महाराज, हे एकट्यानं बांधलं, पुढे जास्त काहीच नव्हतं, पट्ट्याचं सर्व. 5 लाख बाथरूमलाच लावते होतो, 5 लाखाची बाथरूम, कुठं नाही सांगू राहिलो. 5 लाख. मग शेवटच्या आंघोळ त्या बाथरूम मध्ये होते का त्याची? गल्लीवर होते.
तेव्हा बांधलं तुझ्यासाठी उपयोग नाही, त्या बाथरूमचा फायदा काय कोणाला सांगू राहिला? बरं का, महाराजांनी सुंदर वर्णन केलं. काय अवस्था होती शेवटी. हावऱ्या मला ऐकेला, हावऱ्या मला ऐकेला, हावऱ्या मला ऐकेला, गुरु भक्ती करतेला, हो हावऱ्या मला ऐकेला, हावऱ्या बांबूची चौकट करवी जिजविले दयालावरी, बांबूची चौकट करवी जिजविले दयालावरी, बांधले जबरदस्ती शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आपल्या कुटुंबाकरता काबाड कष्ट करतो, स्वतः करता काहीच ठेवत नाही. आणि शेवटी आणि जाण्याची वेळ तुम्हाला तेव्हा त्याला काही आणि एक क्षण सुद्धा मिळू शकत नाही. म्हटलं की माझ्याजवळ पैसा आहे नाही, नाही मला करोनामध्ये असे किती लोक गेलेत पहा, किती लोक गेले, आपल्यापेक्षा लहान लोक गेले नाही का, ज्यांनी जायला नव्हतं पाहिजे तेही गेले. दोघच जण वाचले बघ. कोण कोण माहिती का तुम्हाला? तुम्ही आणि मी सांगणारा, बाकी सर्व खतम झाले. आपण एवढे आंधळे या संसारामागे झालेलो आहे की आम्हाला आपला खरं काय खोटं काय नाही का, इष्ट काय अनिष्ट काय आहे हे कळत नाही. आणि म्हणून कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल दया. आणि याला कारण महाराज असं आहे की आपण त्या विषयामध्ये भटकलेलो, विषयाचे समसू बिगडाची बाहुली अभ्राची संगुली, विषयाचे जे सुख आहे त्याच्या मागे आपलं आयुष्य जातं, खर्च होतं, ते सर्व विषयांमुळे होतं. मागे विषय क्षणिक आहे नाही काय, क्षणिक आणि अशा प्रकारे असताना सुद्धा आपण मात्र आयुष्यभर त्याच्या मागे लागतो आणि आपला घात करतो. आणि ज्ञानोबा शेवटी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता
पाहता पाहिले दोन शब्द आले आहेत, दोन वेळा पाहिलं आणि पाहिलं परत आलं. याचा काय अर्थ होतो? जेव्हा आपण स्मशानामध्ये जातो आपल्या प्रिय व्यक्तीला घेऊन आणि ज्या वेळेला त्या चितेला आम्ही आग लावतो, ती जळताना आम्ही पाहतो,
एकदा पाहतो, परत पाहतो का की आपल्याला सुद्धा कोणीतरी जाणणार आहे म्हणून? याचा विचार आम्ही केला का कधी? त्याला आम्ही आग लावून राहिलो, जळताना पाहून राहिलो आणि लगेच सोयाबीनचे भाव विचारून राहिलो बाहेर आल्याबरोबर, काय भाव चालू आहे का जागेवर आपण? अरे तो जळतोय पण तुला तरी कोणी जाणणार आहे की याचा विचार केला की नाही? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाय, जे स्वप्नामध्ये आहे आणि जे जागेपणे ते सर्व नष्ट होणार आहे महाराज. बघा तुम्ही, आठवा तुमचं आयुष्य, लहानपण आठवा, हाताचं आयुष्य आठवा, काय फरक पडलेला आहे, काय त्या संसारामध्ये आम्हाला प्राप्त झाला असेल. जर आमच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल, कोणाच्या आम्ही जर कामी पडत नसेल, समाजाच्या आम्ही कामी पडत नसेल, कोणाच्या शेजाऱ्यामध्ये आणि जर आम्ही कामी पडत नसू तर त्या जीवनाचा धिक्कार आहे महाराज. बरं का, याला म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पहिले सर्व हे जग नष्ट होणार आहे, एकमेव आणि भगवंत. आणि जसं जातं असतं बघा, आता जात्याला मिक्सरच राहिला, आता नाही काय, जात्याचं उदाहरण सांगतो. जातं असतं की नाही, पोरीवर तुम्हाला माहिती आहे जातं, जात्यामध्ये ते आपली आई मग दळण टाकायची, मग ते चाललं पीठ काढण्यात. आमच्या काकूला मोठ्याला तेच काम होतं, दळण दळाजवळ काम सर्व नाही का प्रथा, सर्व तो सर्व आपण पाहिला आहे. पण मला सांगत, दळत असताना सर्व दाणे बारीक होतात महाराज, सर्व पीठ होते, परंतु तेच दाणे वाचतात जे त्या खुंटाला धरून असतात. चलती चौकी देखत जब कबीरारो, चलती चौकी देखत जब कबीरारो, दो पाटन के बीच में साबित बचा कबीरा, साबित बचा. दो पाटन के बीच में साबित बचाना, सर्वांचं पीठ होतं महाराज, पण जे दाणे वाजतात ते त्या खुंटाला धरून असतात पहा, जे देवाला धरून आहे, जे संतांना धरून आहे, जे संस्कृतीला धरून आहे, जे धर्माधिष्ठित अशा प्रकारचं ज्यांचं जीवन आहे ते सुरक्षित आहे महाराज. बरं का, याचा लक्षात घ्यावं. म्हणून माणसाने डोळस प्रकारे अशा डोळ्याने बघावं नेमकं काय चालू आहे, काय आपण करतोय. सिंह सुद्धा आणि अनेक अंतर चालत गेल्यानंतर मागे पाहतो महाराज, त्याला सिंहावलोकन म्हणतात. आम्ही कधी आमच्या जीवनाचं सिंहावलोकन केलं का, याचा विचार जरूर करावा. म्हणून एकच सांगायचं आहे, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक न एक बदलना पड़ेगा, जिंदगी किराए का घर है, एक न एक बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिवस सोडून जावं लागेल महाराज. आपल्याकडे काही आणि इस्टेट असतो बघा, सर्वाला सोडून जावं लागतं, एकही नाही का. आणि म्हणून याचा विचार करावा. सर्व जमलेले पाहुणे मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक, आमच्या काकूसाहेब वैकुंठवासी चंद्रकलाबाई मधुकरराव गुल्हाणे आणि यांच्या आत्म्यास ईश्वर जरी
जरूर शांती दिली महाराज. कारण मी सुरुवातीला या संदर्भात बोललो, खरोखरच त्या वैकुंठवासी आहेत ज्याचं आयुष्य आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत समाधानी असतं महाराज, आणि त्याला चांगलीच गती प्राप्त होती. यात सांगण्याचं काही विशेष नाही आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या साथीकरता दिग्गज कलाकार आलेले बघा. आळंदीवरून 2 महाराज आहेत. आमचे ज्ञानेश्वर महाराज सोलमणे आळंदीकर आहेत, उत्कृष्ट गायक आहेत. आमचे आदित्य महाराज पेडेकर सध्या आळंदीलाच आहेत महाराज, संगीताचे धडे घेत आहेत, विशारद आहेत. आमचे शंकरराव महाराज लवाडे विणेकरी आहेत. आणि आपल्या विदर्भातील प्रसिद्ध मृदंग वादक सोपान महाराज वाघमारे आहेत. सोबत आमच्या साथीला पेटीला आमचे गुरुवर्य आणि रामेश्वर महाराज आडे आहेत. सोबत आमचे चिंचोळकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. आपले इंगोले महाराज हे सुद्धा त्यांनी वेळ आज काढला, उपस्थित राहिले. त्याला फोन करावा लागला, पाहुण्या म्हणे घरी, पण लवकर आले महाराज, धावतच आले, वेळ नाही लावला. हे माझे बंधू आहेत, संतोष दुलाने चांगला गातो, याचं चांगलं मंडळ आहे, चांगल्या पद्धतीने त्याचं काम आहे. आणि आपले संदीप पाटील आहेत, आपल्या सर्व परिचयाचे सर्व या उत्सवाचे आधारस्तंभ. आणि या ठिकाणी सुरेश भाऊ बुकले, दादारावजी चौधरी माझे गुरु आहे महाराज, यांच्यामुळे मी या ठिकाणी कीर्तना करता उभा आहे. ज्यांनी मला शिकवलं बरं का, लहानपणापासून प्रार्थना माझ्याकरता सुरेश भाऊनी पेटी घेतली, तबला घेतली, पेशल सामुदायिक प्रार्थना वगैरे वगैरे सर्व काही केलं. आणि त्याची पावती म्हणून आज मी या ठिकाणी कीर्तन करतो आहे. सर्व आणि पाहुणे मंडळी आपले सुद्धा आभार मानतो. आणि एवढी माझी बडबड 1.5 घंट्यापासून आपण ऐकली. वेळ भरपूर झालेला आहे, कारण मारुतीची